मागच्या निवडणुकीत भाजप 115 वॉर्डांमध्ये पुढे होता तर शिवसेना 85 ठिकाणी पुढे. युतीच्या चर्चेच्या तोंडावरती किरीट सोमय्या यांनी नवा बॉम्ब टाकलेला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप 115 जागांवरती पुढे होय. मुंबई माफिया मुक्त करण्याची मुंबईकरांची इच्छा आहे. किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला पुन्हा टोला लगावला आहे. माफिया मुक्ती करता सोबत येणाऱ्यांचं स्वागत आहे असं सोमय्या म्हणतात. गेल्या विधानसभेचे आकडे आपल्याला देतोय. 115 वॉर्डात 200 वॉर्डात भाजपा शिवसेनेत सामोरे होते. त्यातनं 115 वॉर्डात भाजप नंबर 1 आहे. आताच महापालिका नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या. भाजप ते 72 नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे 26 हो. म्हणून परिस्थिती लक्षात ठेवून त्यांनी आमचा जो लढा आहे माफिया मुक्त मुंबई करायचा, आमच्या बरोबर येऊ शकतात, आम्ही स्वागत करू. माझे सहकारी अमित जोशी आपल्या संपर्कात आहेत. अमित, हे सोमय्या कार्ड भाजप खेळतंय आता. भाजप शिवसेनेची बोलणी सुरू असतानाच सोमय्यांचं असं वक्तव्य येणं, या राजकारणाचं विश्लेषण तुम्ही पत्रकार म्हणून कसं कराल? खरं तर सेना भाजपमध्ये मुंबई बाबत जागा वाटप चर्चा करण्यासाठी आज संध्याकाळी बैठक आहे. तेव्हाच सेना असून दे किंवा भाजप असून दे एकमेकांसमोर काय फॉर्म्युला ठरतात यावरून पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र हे होण्याआधीच किरीट सोमय्या जे वारंवार शिवसेनेला डिवचतात किंवा भाजपची बाजू आक्रमकपणे मांडतात, त्यांनी एक प्रकारे जागा वाटपा कशा प्रकारे भाजपची भूमिका असेल हेच त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेतून दाखवून दिलेलं आहे. भाजपला साधारण मुंबई महानगरपालिकेमध्ये 80 ते 90च्या आसपास जागा सोडल्या जातात, 80 पर्यंत जागा सोडल्या जातात आणि गेल्या वेळेला 2012च्या निवडणुकीमध्ये तेवढ्या जागा भाजपसाठी सोडल्या गेल्या होत्या आणि जवळपास 35 ते 36 नगरसेवक भाजपचे निवडून आले होते. मात्र आता चित्र बदललेलं आहे. खास करून विधानसभा निवडणुकीनंतर हेच किरीट सोमय्या यांना सांगायचं आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी 115चा आकडा सांगितलाय, अप्रत्यक्षपणे 100 पेक्षा जास्त किंवा 115 पेक्षा जास्त जागांवर भाजप दावा करत आहे असंच त्यांना सूचित करायचंय. थोडक्यात भाजप सेनेच्या बैठकीच्या आधी एक प्रकारे वातावरण निर्मिती करण्याचा आणि शिवसेनेवर दबाव टाकण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे. अगदी खरं आहे अमित, आणि अत्यंत योग्य असं विश्लेषण आपण या सगळ्याचं केलेलं आहे. भाजप जागा वाटपाच्या बोलण्यात आक्रमक राहणार हे अगदी स्पष्ट या सगळ्या प्रतिक्रियेतून दिसते. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.